इतिहासात अनेक राजे झाले, पण एक असा राजा होऊन गेला ज्यांनी शत्रूला तलवारीने नाही तर डोक्याने हरवलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी स्वराज्य उभा केलं ते ताकदीवर नाही तर जबरदस्त युद्धतंत्रावर. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचे जबरदस्त 5 युद्धतंत्र. नंबर 1, गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे अचानक हल्ला आणि लगेच गायब. उदाहरण शाहिस्ते खानावरचा हल्ला. छत्रपती शिवाजी महाराज लहान मुलावर हल्ला केले आणि शाहिस्ता खानाचे बोट छाटले आणि शत्रूला भनक लागण्याच्या अगोदर गायब झाले. नंबर 2, भूगोलाचा जबरदस्त वापर. उदाहरण अफजल खानाची भेट. अफजल खानाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड निवडले, कारण अफजल खानासोबत असलेली लाखोची फौज, घोडे, हत्ती, तोफा हे सगळं प्रतापगडावर घेऊन जाणे शक्य नव्हतं. कारण स्वतः अफजल खान कसं बस तरी मोजके सैन्य घेऊन गडावर आला. शिवरायांना मारण्यासाठी विजापूरवरून लाखोची फौज घेऊन आला, पण मात्र भेटीसाठी मोजकेच सैन्य घेऊन जाऊ शकला, म्हणून शिवरायांचा विजय झाला. नंबर 3, वेग आणि चपळता. महाराजांचं सैन्य हलकं, वेगवान आणि अचूक होतं. उदाहरण सुरतेवरची लूट. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जानेवारी 1664 ला सुरतेवर हल्ला केले आणि 3 ते 4 दिवसामध्ये सर्व संपत्ती घेऊन भागार आले. नंबर 4, गुप्तहेर यंत्रणा. महाराजांकडे स्ट्रॉंग स्पाय नेटवर्क होतं, म्हणजेच भैरजी नाईक शत्रूंच्या महलात जाऊन राहायचे, त्याची संपूर्ण माहिती काढायचे आणि महाराजांना येऊन सांगायचे, तरी शत्रूला माहिती सुद्धा पडत नव्हतं, भनक सुद्धा लागत नव्हती. ते शिवरायांचे गुप्तहेर आहेत. एवढं स्ट्रॉंग स्पाय नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. नंबर 5, मानसिक युद्ध. शत्रूच्या मनात भीती निर्माण करणे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना मशाली द्यायचे, वेगवेगळ्या दिशेने शत्रूच्या अवतीभोवती पाठवायचे. जेव्हा शत्रू बघेल तेव्हा शत्रूला वाटायचं आता हजारो लाखोचे सैन्य आलंय, आपण जिंकू शकतच नाही, आपली हार निश्चित आहे. हे शत्रू पहिला आधी मनात हारायचा, मग रणात हारायचा. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय व्हायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी या 5 युद्धतंत्राचा योग्य वापर केला, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले. हा इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असाच इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.